लक्षात घ्या. किती प्रेम करता कुटुंबावरती, खूप प्रेम करता, खूप प्रेम करता. अरे अरे लहान लेकरू ज्या वेळेला दंगा करत त्या वेळेला त्या पोटच्या लेकराला धरता, बदा 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 मारता, खूप मारता, खूप मारता. पोरग रडत झोपत आणि पोरग झोपल्यानंतर माते रात्रभर त्याच्या शेजारी झोपून तू रडत असतेस. लक्षात घे. का मारलं मी माझ्या पोराला, का मारलं? ती 70 वर्षाची म्हातारी 10 वेळ घरामध्ये येते, तुझ्या जवळ येते, तुला म्हणते का ग माझ्या नातवाला मारलंस, का ग माझ्या नातवाला मारलंस. डोळ्यामध्ये टच करून तिच्या पाणी येतं. पोरगा हंबरडा फोडत असतं त्यावेळेला तुला राग आलेला असतो म्हणून पोराला तू मारतेस, संस्कारासाठी पोराला मारतेस. पण लक्षात घे, रात्रभर डोळ्यातलं पाणी तुझ्या थांबत नाही. एवढं तू प्रेम करतेस, एवढंच प्रेम तू तुझ्या नवऱ्यावरती करतेस, एवढंच प्रेम तुम्ही तुमच्या बायकावरती करता, कुटुंबावरती करता. कारण का या जगामध्ये सर्वश्रेष्ठ काय असेल तर ते माझं कुटुंब आहे, माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्ती हा सुखी असलाच पाहिजे. मातानो, आता लक्ष द्या, मी काय सांगतोय. तुमचं कुटुंब सुखी आहे का? तर नक्कीच सुखी आहे. तुझ्या घराच्या 4 भिंती आणि त्या 4 भिंतीमध्ये तुझ्या घराच्या 4 भिंती आणि त्या 4 भिंतीमध्ये राहणार ते कुटुंब सुखी आहे ग, सुखी आहे. कॉलेजला जाणारी तरुण तुझी पोरं कॉलेजला जातात, अगदी सुरक्षित परत येतात. तुझा कामावरती शेतामध्ये जाणारा नवरा अगदी शेतामध्ये जातो, आज घरी पुन्हा सुरक्षित येतो. माते, कधी अंधारात बाहेर पडली, सायंकाळची बाहेर पडलीस, गावातल्या लाईटी गेल्या तरी सुद्धा तू अगदी सुरक्षित घरी येतेस की नाही? येतेस. हे तुझं कर्तृत्व आहे का? तुमचं कर्तृत्व आहे का? तर नक्कीच आहे. पण मातानो, लक्षात ठेवा, ज्या शूरवीरांची मगापासून अंतरंगापासून मी नावं घेत होतो त्यांनी तुमच्या आमच्यासाठी रक्ताचा आणि विचाराचा अभिषेक या मातीमध्ये घातला, म्हणून तुम्ही आम्ही आज इथं सुरक्षित बसले आहोत. ही जबाबदारी आहे आमची. हेच माझ्या तुकोबारायांनी सांगितलं. आज संत तुकोबाराया तुमच्या काळजावरती पेरून जाणार आहे. मातानो, आज संत तुकोबाराया तुमच्या काळजावरती पेरून जाणार आहे. संत तुकोबाराया म्हणजे फक्त आम्हाला विना कळाला, आमच्या गळ्यातला आम्हाला विना कळाला. संत तुकोबाराया म्हणजे आम्हाला फक्त टाळ कळाला. संत तुकोबाराया म्हणजे फक्त आम्हाला पंढरी कळाली. संत तुकोबाराया म्हणजे फक्त आम्हाला अभंग कळाले. पण संत तुकोबाराया म्हणजे जीवन कसं जगायचं आणि माणूस म्हणून कसं घडायचं हे मात्र आम्हाला कळालं नाही. आणि त्यातला माणूस, आज तुमच्यातला माणूस जागा करायला मी आज आलोय. आणि म्हणून पहिल्यांदा संत तुकोबारायांचा पहिला दोहा आज मी तुमच्या काळजामध्ये पेरणार आहे. मातानो, लक्षात घ्या, 400 वर्षापूर्वीचा तो काळ होता. 1 वर्ष झालं, 1 महिना झाला माझा भारत देश वेदनेमध्ये होरपळत होता. ऐका, आजच्या व्याख्यानामध्ये हसायचं का? तर नक्कीच हसायचं. आजच्या व्याख्यानामध्ये रडायचं का? तर नक्कीच रडायचं. पण हसत आणि रडत असताना याच्या मधलं जे अंतर आहे माणुसकीचं, ते आज अंतर शोधून घरी घेऊन जायचं. काय सांगतोय ऐक मी माते. 30 दिवस झाले असतील होते, संपूर्ण भारत देश एका वेदनेमध्ये होरपळत होता. पोराच्या जर कानाखाली दिलीस तर रात्रभर बाप म्हणून तुम्ही झोपत नाही. काय सांगतोय ऐका, रक्त आटवून सांगतोय, जीव तोडून सांगतोय. कुठल्या पुस्तकामध्ये कदाचित हे विचार तुम्हाला मिळणार नाहीत. मातानो, पोराच्या कानाखाली दिलीस तर रात्रभर रडतेस, बाप म्हणून रात्रभर रडता. पोराच्या पायामध्ये काटा घुसला तर आई म्हणून तुझ्या काळजामध्ये किती वेदना होतात, बाप म्हणून तुमच्या काळजामध्ये किती वेदना होतात. ऐका, आणि सीमेवर लढणारा माझा जवान
सीमेवर लढणारा माझा जवान हातामध्ये बंदूक घेऊन तिथं उभा होता आणि घरामध्ये असलेलं 4 वर्षाचं पोरग आपल्या आईला विचारत होत, आई ये आई, आई आई, पप्पा कधी येणार गे, बाबा कधी येणार गे. त्यावेळेला ती तरुण आपल्या नवऱ्याची वाट बघत असलेली ती अर्धांगिनी आपल्या लेकराला जवळ घेते आणि म्हणते, येणार बाबा, परवाच फोन आला होता, तुझा बाप 4 दिवसानंतर 15 दिवसाच्या सुट्टीवरती नक्कीच येणार आहे. अरे त्या भिंतीला टेकून बसलेली ती 65 वर्षाची त्याची आई लगबगीनं उठते आणि म्हणते, खरंच का ग, खरंच का ग, माझ्या लेकाचा फोन आला होता, कधी येतो म्हणालाय, डोळे आसुसले, डोळे आसुसले, मला बघायचंय माझ्या पोराला, 6 महिने झाले माझ्या पोराला बघितलं नाही, पत्र सुद्धा आलं नाही. ती आई वाट बघत असते, ती बायको वाट बघत असते, तो बाप वाट बघत असतो, ते 4 वर्षाचं लेकरू वाट बघत असतं आणि तो शूरवीर मात्र त्या सीमेवरती हातात बंदूक घेऊन उभा असतो. मातानो ऐका, तो शूरवीर हातामध्ये बंदूक घेऊन उभा असतो, खात होतो, कुठून तरी गोळी येते आणि त्या शूरवीराच्या छातीतून आरपार निघून जाते, रक्ताच्या धारोळ्यात तो पडतो. त्या 4 वर्षाचा पोराचा बाप घरी नक्की येतो, पण तिरंग्यामध्ये लपेटून त्याचं शरीर येतं, लक्षात घ्या, त्याचं शरीर येतं. ती माता वाट बघत असते, ती माता वाट बघत असते, ती आई वाट बघत असते. पळत पळत आल्यानंतर माझं लेकरू मला मिठी मारल म्हणून ती माता वाट बघत असते. पण तिचं लेकरू आता तिला मिठी मारणार नसतं, तर या देशाच्या संरक्षणासाठी रक्ताचा अभिषेक घालून फक्त त्याचं शरीर घरी आलेलं असतं. मातानो, आज आम्ही इथं रंगपंचमी खेळली. माझे तुकोबाराया काय सांगतात, जीवनाचं वास्तव जीवन शिकवून जातात. आज आम्ही इथं रंगपंचमी खेळली, माझं तरणी बांड पोरं आज रंगामध्ये रंगलेले. लक्षात घ्या, होळीचा सण आला, घरामध्ये आम्ही पोळ्या केल्या, अगोदर आमच्या पोटात त्या पोराला खायला घातल्या, मग आम्ही खाल्ल्या. तुमच्या घरामध्ये सण साजरे व्हावेत म्हणून माझ्या या देशाची लेकरं रक्ताचा अभिषेक तिथं घालतात. लक्षात घ्या. म्हणून मातानं सांगतो, जेव्हा देशाचा प्रश्न येईल, जेव्हा माझ्या जवानांचा प्रश्न येईल, तेव्हा अंतरंगापासून जय झाला पाहिजे. मातांनो, अंतरंगापासून जय झाला पाहिजे, अंतरंगापासून जय झाला पाहिजे. भारत माता की जय बोलायला कोणी लाजू नये. मी सांगतो, खूप जगलो आम्ही, खूप जगलो आम्ही. संत तुकोबारायांच्या भाषेमध्ये सांगतो, खूप जगलो आम्ही. आणि म्हणूनच संत तुकोबारायांचं एक वचन या काळजाला भिडतं. कोणतं वचन? तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भीड भाड तुका म्हणे सांड थोर, नाही भीड भाड तुका म्हणे सांड थोर. मातानो, मला आज तेच सांगायचं आहे, सरळ बोलणार आहे, काळजातून काळजाशी संवाद साधणार आहे. कारण का, एक आग घेऊन संपूर्ण भारतभर पेटलोय. आम्हाला डॉक्टर पाहिजेत का, तर आम्हाला डॉक्टर पाहिजेत. आम्हाला इंजिनियर पाहिजेत का, तर आम्हाला इंजिनियर पाहिजेत. आम्हाला वकील पाहिजेत का, तर आम्हाला वकील पाहिजेत. पण मातानो, हात जोडून सांगतो, डॉक्टर, इंजिनियर आणि वकील यांच्याही पुढे जाऊन आम्हाला एक चांगला माणूस पाहिजे, चांगला माणूस पाहिजे, जो या समाजातून तो चांगला माणूस आज हरवत चाललेला आहे. माझ्या मातानो, मी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून एक आग संपूर्ण भारतभर घेऊन मी फिरतोय. कोणती आग? कोणती आग? वास्तवता. वास्तवतेचे दर्शन द्या. तुम्ही सांगू तुम्हाला किती. वास्तवतेचे दर्शन द्या. तुम्ही सांगू तुम्हाला किती. डॉक्टर, इंजिनियर नंतर बनवा, माणूस बनू द्या आधी, माणूस बनू द्या आधी. मातानो, फक्त एकाच मिनिटामध्ये मी सांगतो आणि मी तुमच्या आयुष्यातला जास्त वेळ घेणार नाही. लक्षात घ्या. फक्त मागे जा. 100 वर्षापूर्वी जा, 60 वर्षापूर्वी जा.
ती माता आपल्या नवऱ्याला सांगायची, एक मुलगी नाही, 2 मुली नाही, 3 मुली नाही, तब्बल 6 मुली जरी झाल्या तरी मी मुलींना सांभाळणार. मला लेक पाहिजे, मला लेक पाहिजे. 9 मुलीनंतर जरी मुलगा झाला तरी चालेल, पण माझ्या मुली हे माझं अस्तित्व आहे. आम्ही 100 वर्षापूर्वी या विचारामध्ये होतो, पण आज आम्ही 21व्या शतकामध्ये आलो. मातानो, आज आम्ही 21व्या शतकामध्ये आलो. 21व्या शतकामध्ये येत असताना आम्ही खूप डॉक्टर बनवले, चांगले चांगले डॉक्टर बनवले. ऐका, आज आम्ही खूप चांगले डॉक्टर बनवले, खूप चांगले डॉक्टर बनवले, खूप चांगले डॉक्टर बनवले. पण ज्या वेळेला गर्भामध्ये मुलगी आहे असं कळतं, त्यावेळेला फक्त पोटावर मोजण्या इतपत पैशांच्यासाठी पोटातच त्या मुलीचा जीव घेणारे आम्ही डॉक्टर बनवले, जीव घेणारे आम्ही डॉक्टर बनवले. आणि सगळ्यात मोठी आमची ही हार आहे, लक्षात घ्या. आणि त्या डॉक्टराला लेकीचा जीव घेण्यासाठी परवानगी देणारे तेच आम्ही पालक बनवले, तीच आम्ही आई बनवली. हे लक्षात घ्या. खूप खूप चुकलो आम्ही, खूप चुकलो आम्ही. मातानो, म्हणून सांगतो आम्हाला एका चांगल्या माणसाची गरज आहे, आम्हाला एका चांगल्या माणसाची गरज आहे. एकाच मिनिटामध्ये सांगतो, जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा, जास्त वेळ घेणार नाही. मातानो, या गावातल्या मातीमध्ये आज पेरून जाणार आहे तुमची खरी संपत्ती काय आहे मला एवढंच सांगायचं आहे. नटून आलात, थटून आलात, आनंदाने उड्या मारत आलात, प्रवचन ऐकायला आलात, पण आलात तर आलात. लक्षात घ्या, जाताना घेऊन काय जाणार आहे हे सांगणंही तितकंच महत्वाचं आहे. एकच वाक्य आज तुकोबा रायांच्या समोर उभं राहून सांगतो, तुमच्या आयुष्यातली अगोदर तुम्हाला संपत्ती कळाली पाहिजे. लोकांना ज्या वेळेला मी विचारतो, बाबा काय आहे रे तुझी संपत्ती, किती आहे रे तुझी संपत्ती, लोक भरभरून बोलतात, सर 20 वर्षापूर्वी काही नव्हतं, सर 20 वर्षापूर्वी काही नव्हतं. बायकोच्या अंगावरती अर्धा तोळा सोना नव्हता, बायकोच्या अंगावरती 25 तोळा सोना आहे. सर गावामध्ये गडक्या घरात राहत होतो, पण त्याच गावात आज 4 मजली बंगला बांधलाय. सर सगळं काय कमावलं, सगळं काय कमावलं. बापाची फक्त 1 एकर शेती होते, आज आपल्या जीवावरती 15 एकर शेती केलेली आहे. सर अभिमानानं फिरत असतो. पण मातानो, मी तुम्हाला सांगतो, तुझ्या नवऱ्याची 15 एकर शेती तुझी संपत्ती नाही, तुझ्या नवऱ्याचा गावातला 5 मजली बंगला तुझी संपत्ती नाही, तुझ्या अंगावरचं 25 तोळं तुझी संपत्ती नाही, तर तुझ्या पोटाला आलेलं खरं पोर तुझी संपत्ती आहे. लक्षात घे. ज्या घरामधलं पोर, ज्या घरामधलं पोर चारित्र्यवान माणूस घडतं, ते घर या विश्वातलं सगळ्यात श्रीमंत घर असतं, सगळ्यात श्रीमंत घर असतं. याची जाणीव असू दे. दिल्लीला गेलो होतो आणि मी प्रश्न केला कि कौन कितने अमीर लोग यहाँ बैठे हैं, तो एक शख्स भाग कर मेरे पास आया, सर सब कुछ कमाया, बहुत कमाया, लाखों नहीं सर, करोड़ों रुपए मैंने कमाए, लेकिन जिस बेटे को जन्म दिया वो बेटा मुझे बाप नहीं बोलता है, ना अपनी माँ को माँ नहीं बोलता है. सर मैं उस वक्त आमिर था और आज गरीब हूँ, आज गरीब हूँ. बस हे घेऊन